आज बुधवार तहसील येथे होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन बुधवारतर्फे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। BHMS CCMP डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन MMCत कायम ठेवण्याच्या निर्णयाबाबतची मागणी यावेळी करण्यात आली। होमिओपॅथिक डॉक्टरांना दुर्गम भागात इमर्जन्सीला ॲलोपॅथिक औषधी वापरता यावी यासाठी CCMP 1 वर्षीय कोर्स शासकीय MBBS महाविद्यालयात देण्यासाठी शासन निर्णय क्रमांक MHC 2014 308/14 शिक्षण दिनांक 13 ऑगस्ट 2014 अन्वये मान्यता देण्यात आली होती। CCMP उत्तीर्ण डॉक्टरांची रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये करण्यात यावे असा कायदा राज्यपालांच्या सहीनिशी दोन्ही सभागृहात बहुसंख्य आमदारांच्या बहुमताने पारित झालेला होता। परंतु अचानक IMA आणि काही ठराविक नेत्यांच्या दबावामुळे शासनाने दोन्ही पॅथींच्या पदाधिकाऱ्यांची वस्तुस्थिती न समजून घेता समिती नेमण्याचा एकतर्फी निर्णय दिल्यामुळे BHMS CCMP डॉक्टर नाहक भरडले जात आहे। यासाठी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी होमिओपॅथिक CCMP डॉक्टरांना कायद्याप्रमाणे दिलेली परवानगीला स्थगिती न देता कायम ठेवावी याबाबतची मागणी डॉक्टरांकडून करण्यात आलेली आहे। होमिओपॅथिक डॉक्टरांचे दवाखाने 16 तारीख 17 तारीख 18 तारीख असे 3 दिवस बंद राहतील आणि आमचे सर्व होमिओपॅथिक डॉक्टर हे मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी काही निघाले आहेत, त्यात गेले, काही पोचले आहेत। तसे आम्ही जाऊ आणि उद्या आता दादांनी सांगितलं की आयुर्वेदिक डॉक्टरांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे आणि उद्या त्यांचे पण दवाखाने बंद राहतील, पण परवापासून आयुर्वेदिक आणि डॉक्टरांचे युनानी डॉक्टरांचे दवाखाने पूर्ववत सुरू होतील। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 50 वर्षापासून होमिओपॅथिक डॉक्टर हे ग्रामीण भागामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, तांड्या वस्तीवर आपली प्रॅक्टिस म्हणजे सेवा आरोग्यदायी सेवा देत असतात आणि हे सेवा देत असताना त्यांना ॲलोपॅथीची कायदेशीर परवानगी नव्हती। तर सरकारने 13 ऑगस्ट 2014 साली विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असा एक कायदा केला की होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP या कोर्सद्वारे ॲलोपॅथीचं म्हणजे मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स देऊन त्यांना MMCमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांनी रितसर ग्रामीण भागामध्ये जनतेच्या आरोग्याची सेवा करावी। आणि हे सगळं करत असताना 50,000 डॉक्टरांनी जवळपास 50,000 डॉक्टरांनी CCMPचा कोर्स केला। तो MBBS मेडिकल कॉलेजला तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि MUHS म्हणजे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी ते परीक्षा घेऊन त्यांना ते CCMP सर्टिफिकेट दिले। आणि आता ह्या 15 जुलैपासून MMCच्या रजिस्ट्रेशनमध्ये ह्या CCMP डॉक्टरांचं रजिस्ट्रेशनची नोंदणी होणार होती, पण ॲलोपॅथीच्या काही मंडळींनी सरकारकडे त्यांनी एक आपलं आंदोलन केलं थोडंसं आणि सांगितलं की यांना ती परवानगी देऊ नये आणि एवढा ऐकून सरकारने तसा निर्णय त्याला स्थगिती दिली। त्याच्यामुळे आमचं जे रजिस्ट्रेशन होतं होमिओपॅथिक डॉक्टरांचं ते स्थगित झालं आहे सध्या तरी सरकारने ह्या जनतेच्या गोरगरिबांच्या सेवेसाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीचं प्रशिक्षण देऊन जी परवानगी दिली आहे ती रजिस्ट्रेशन देऊन कायम करावी अशी या विनंतीसाठी आमचं मुंबईला आझाद मैदान येथे 16, 17 आणि 18 तारखेला आंदोलन आहे। आणि महाराष्ट्रातील संपूर्ण होमिओपॅथिक डॉक्टर आपले दवाखाने 3 दिवस बंद ठेवून या सरकारच्या या निर्णय त्यांनी द्यावा आमच्या बाजूने आणि रजिस्ट्रेशनची परवानगी द्यावी यासाठी आमचं हे आंदोलन आहे। मुळातच उद्देश काय आहे हे सांगण्याच्या आधी मला आपल्या महाराष्ट्र राज्यातील किंबहुना देशातील आरोग्य व्यवस्थेची काय स्थिती आहे हे सांगणं क्रमप्राप्त वाटते। तर सर्वात आधी मला ही बाब लक्षात आणून द्यायची आहे की आजवर होमिओपॅथिकचे डॉक्टर असतील, आयुर्वेदाचे डॉक्टर असतील, युनानीचे डॉक्टर असतील, या साऱ्या लोकांनी अगदी इथल्या जनतेच्या जीवनामध्ये समरस होऊन आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे। दुसरीकडे ज्या ॲलोपॅथिक डॉक्टरांनी आज आमच्या होमिओपॅथिक बंधूंचं रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होऊ नये म्हणून विरोध केला आहे, तर एकीकडे शासनानं जो 2014 साली कायदा तयार केला होता की होमिओपॅथीच्या बॅचलर लोकांना, डिग्रीधारक लोकांना CCMP नावाची एक परीक्षा की ज्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनचा समावेश आहे आणि ते कोणत्याही दृष्टीनं वैद्यकीय सेवा देताना ॲलोपॅथीची सेवा त्यांनी देत असताना ते कमी पडू नयेत याच्याकरता जो कोर्स तयार केला होता, आज त्या कोर्सच्या माध्यमातून 50,000पेक्षा जास्त आमच्या होमिओपॅथिक बंधूंनी त्याची पूर्तता केली आहे। मग आता अशा परिस्थितीमध्ये शासनानंच कायदा केला, विधिमंडळात कायदा झाला, सर्वपक्षीय आमदारांनी एकमतानं या कायद्याला मंजुरी दिली, असं असतानाच या ॲलोपॅथिकच्या संघटनांनी कोर्टात जावं
आणि सरकारनं केलेल्या कायद्याला स्थगिती द्यावी असाच हा प्रकार आहे। म्हणजे एकीकडे खरं तर कोर्टाचे आम्ही आभारच मानतो की त्यांनी त्यांची तक्रार दाखल करून घ्यायला सुद्धा नकार दिलेला आहे, कारण कोर्टाला सुद्धा सन्माननीय कोर्टाला सुद्धा पटलं की यांची जी मागणी आहे ॲलोपॅथ डॉक्टरांची त्यांच्या संघटनांची की होमिओपॅथिक डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन करण्यात येऊ नये आणि त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यापासून वंचित ठेवावं, तर हा अतिशय दुष्ट हेतू होता आणि कोर्टाच्या तो लक्षात आल्यामुळे कोर्टानं त्यांची तक्रार दाखल करून घ्यायला किंबहुना होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय देण्याचंच काम केलेलं आहे, म्हणून मी सर्वप्रथम कोर्टाचे आभार मानतो। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर परिस्थिती अशी आहे की कोविडसारख्या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जनता सगळी त्यावेळेस भयभीत झालेली होती, त्याच्याही पलीकडे जाऊन राज्य शासनाची आरोग्य व्यवस्थासुद्धा भयभीत झालेली होती आणि काय करावं काय करू नये अशी परिस्थिती असताना आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी, युनानी डॉक्टरांनी काळाच्या कसोटीवर सिद्ध केलं की आमच्या ज्या पॅथी आहे त्या किती सत्वशील आहेत। एकीकडे अनेक ॲलोपॅथिक औषधांचे दुष्परिणाम समोर आलेत की ॲलोपॅथिक औषधं दिल्यानंतर रुग्ण त्यावेळी जरी बचावला असेल तरी काही दिवसांनी तो दगावल्याचे उदाहरणं समोर आलेत आणि युनानी होमिओपॅथिक आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून निदान बोदवड तालुक्यापुरतं बोलायचं तर बोदवड तालुक्यातून रुग्णालयांमध्ये भरती कराव्या लागणाऱ्या पेशंटचं आणि पर्यायाने मृत्यू झालेल्या पेशंटचं सुद्धा संख्या जी होती जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी होती, हे मी अभिमानानं सांगू शकतो आणि त्याला कारणीभूत असेल तर आम्ही लोकांनी त्यावेळेस दिलेलं डिव्होशन, त्यावेळेस दिलेलं योगदान आहे, आम्ही आमचं कर्तव्य समजतो। पण एकीकडे अत्यल्प मोबदल्यामध्ये आम्ही जनतेला सेवा देतो, त्या सेवा देत असताना या MBBS किंवा ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या पोटात पोटशूळ का उठावा हे कळत नाही आणि आज एकच सांगतोय की काळाच्या कसोटीवर हळूहळू दिवस जसे जात आहेत तसं लोकांना होमिओपॅथीचं महत्त्व कळते आहे, आयुर्वेदाचं महत्त्व कळते आणि त्याच्याकडे ते वळत आहेत। हा हळूहळू आम्हाला मिळणारा आमच्या आजवरच्या तपश्चर्येचं फळच म्हणावं लागेल। तरी मी आज पहिल्यांदा जनतेला विनंती करतो की जर आम्ही 3 दिवस बंद ठेवलं तरी आमच्या भावना होमिओपॅथ डॉक्टरांच्या त्यांनी समजून घ्याव्या। आयुर्वेदाची जी असोसिएशन आहे निमा, तिनं सुद्धा यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या व्यवसाय स्वातंत्र्याला बाधा आणणारं आमचं जे घटनेनं दिलेलं व्यवसाय स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती ॲलोपॅथिक डॉक्टर प्रहार करू इच्छित आहेत आणि म्हणून त्यांच्या या दुष्ट हेतूचं सुद्धा जनतेनं आकलन करून घ्यावं हे मी जनता जनार्दनाला विनंती करतो। काय घडलं की त्यांना ऑब्जेक्शन घ्यावं लागलं आणि त्यांनी हे पाऊल उचललं आहे की आमच्या ज्या होमिओपॅथिकच्या शिक्षणामध्ये असेल, आयुर्वेदाच्या शिक्षणामध्ये असेल तर आमच्या ज्या पॅथी आहेत त्या केवळ रुग्णाला बरं न वाटल्यानंतर किंवा आजारी पडल्यानंतर त्याला तापातून बरं करावं, मोठ्या आजारातून बरं करावं अशा पद्धतीच्या पॅथी नाहीत, तर मुळातच कोणालाही आजार होऊ नयेत अशा पद्धतीचं प्रिव्हेंटिव्ह ज्याला म्हणून प्रतिबंधक शिक्षण आम्हाला मिळालेलं असते। आयुर्वेदाच्या बाबतीत जर बोलायचं तर आयुर्वेदानं कसं जीवन जगायला पाहिजे, तुम्ही राहायला कसं पाहिजे, काय खायला पाहिजे, काय पिलं पाहिजे, काय प्यायला नको, काय खायला नको हे शिकवलेलं आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाचे डॉक्टर असतील, होमिओपॅथीचे डॉक्टर असे आहेत की ते ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीनं, सकारात्मक पद्धतीनं ते व्यावसायिक कॉम्पिटिशन करतात आणि नेमकी हीच बाब त्या लोकांना खटकते आहे आणि म्हणून आज आपले व्यावसायिक प्रतिस्पर्धी जे चांगल्या नीतिमत्तेनं व्यवसाय करून जीवनात यशस्वी होत आहेत, आमचे डॉक्टर लोक काही फार पैसा कमवत नाही परंतु पोटापुरतं कमावण्याचा निश्चितच प्रत्येकाला अधिकार आहे, पण ही सुद्धा बाब त्यांना पटत नाही। अनेक MBBS डॉक्टरांच्या शेजारचे आमचे होमिओपॅथिक डॉक्टर असतील, BMSचे लोक असतील, ते यशस्वी झालेले आहेत, तर व्यवहारातली माणुसकीसुद्धा त्यांनी अंगीकारलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी आता जसं सांगितलं की जीवन कसं जगायला पाहिजे, कसं नको, या साऱ्या गोष्टींचा त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये सकारात्मक असा फायदा रुग्णाला होत असतो आणि म्हणून माणुसकीनं प्रॅक्टिस करणं हे जे आम्ही लोक करतो आहोत याचा उत्तम परिणाम म्हणून आज आमच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी होतो आहे। आमची पैसा कमावण्याची फार मोठी अपेक्षा नाही, पण कोणी पोटापुरतं जर सकारात्मक पद्धतीनं मिळवत असेल
तर त्याच्या संदर्भात कोणालाही पोटशूळ होण्याचं कारण नाही. जे काही नेमकं आमच्या बाबतीत घडते आहे हे केवळ द्वेष भावनेतूनच आम्हाला प्रॅक्टिसला मज्जाव करता यावा या दृष्टीने त्यांनी उचललेलं अतिशय चुकीचं, अतिशय अज्ञानातून आणि आमच्यावर अन्याय करणारं पाऊल आहे. तरी आमचं शासनाला विनंती आहे की स्वतःच केलेला कायदा उलट पक्षी त्याची अंमलबजावणी कशी अधिक चांगल्या पद्धतीने या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे पुढे आणि जनतेने काय बोध घ्यावा नेमका आंदोलनात? जनतेनं काय बोध घ्यावा हे मी निश्चित सांगू शकतो की जनतेनं आता निरक्षर विवेकानं दुधाचं दूध पाण्याचं पाणी या पद्धतीनं आजवर आपल्या भागामध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांची मनोवृत्ती, त्यांचं सामाजिक वर्तन, त्यांच्याकडून पेशंटला अत्यल्प मोबदल्यामध्ये मिळणारी सेवा यांचा विचार करावा आणि आम्हाला जनतेनं न्याय देण्याचं काम करावं.